आणि समृद्धी महामार्गावर शहापूर नजीक पडलेल्या खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रियाही आपण पाहूयात. एवढा मोठा महामार्ग आहे, तसं पण आपण खूप ऐकतो की याच्यावर खूप सारे ऍक्सिडेंट होत आहेत वगैरे. रस्त्यावर खड्डे पण आहेत. 100-120च्या स्पीडने जर रस्ता चुकवायला गेलं तर ऍक्सिडेंट होण्याचे चान्स भरपूर आहेत. तर यांनी एवढा टोल घेतात, तर यांनी लवकरात लवकर हे सगळे रस्ते म्हणजे खड्डे जेवढे आहेत ते मुजवावे आणि लोकांची चांगली व्यवस्था होईल असं करावं काम. आणि ठाणे पालघर जिल्ह्यांना जोडणाऱ्या भिवंडी वाडा या रस्त्यावरही सध्या खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. मनोर वाडा भिवंडी या 64 किलोमीटरच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेत, त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. भिवंडी ग्रामीणचे शिवसेना आमदार शांताराम मोरे यांनी भिवंडी वाडा रस्त्याची पाहणी करताना हातामध्ये फावडा आणि घमेल घेऊन या रस्त्यावरील खड्डे बुजवायलाही सुरुवात केली. धक्कादायक बाब म्हणजे या रस्त्यासाठी तब्बल 801 कोटी रुपयांचा निधी हा ईगल इन्फ्रा कंपनीला देण्यात आलाय. तर या मार्गावर कॉन्क्रीट पॅच मारण्यासाठी 80 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत. या मार्गासाठी एकूण 881 कोटी मंजूर झाल्यानंतरही कामाचा दर्जा आणि गती अत्यंत संथ आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका असून स्थानिकांनी रास्ता रोकोचा इशारा दिलाय. मागील काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी वाडा मनोर रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. या मार्गावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि हे जे आपण खड्डे बघतोय याच खड्ड्यामधून येथील जे ग्रामस्थ असतील, स्थानिक असतील, वाहन चालक असतील, विद्यार्थी असतील, या मार्गावरून खड्डे चुकवत या ठिकाणी ते मार्ग काढतात. भिवंडी वाडा मार्गावरती मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने खड्डे पडलेले आहेत. तर हे खड्डे बुजवण्यासाठी मात्र प्रशासनाने जवळपास 881 कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे. ईगल कंपनीकडे 801 कोटी रुपये, तर इतर जे 2 ठेकेदार आहेत त्यांना हे जे कॉन्क्रिटीकरण करून जे पॅच बुजवायचे आहेत, खड्डे बुजवायचे आहेत, त्या बुजवण्यासाठी जवळपास 80 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले. मात्र हे काम अतिशय निकृष्ट आणि संत गतीनं होत असल्यामुळे येथील जे खड्डे आहेत यांनी डोके वर काढलेले आहेत. प्रशासन या ठिकाणी हे जे खड्डे आहेत ते बुजवण्यासाठी प्रयत्न करणार आहे की नाही असा सवाल नागरिकांमध्ये आहे. एखाद्याचं बळी गेल्यानंतर प्रशासन हे खड्डे बुजवेल का, असा देखील या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतोय. अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी. अक्षरशः जोपर्यंत इथं कोण असं काय होत नाही ना तोपर्यंत रस्त्याला कोणीच वाली नाही अजूनपर्यंत राहिलेला. ड्रायव्हरांना ना गाडी चालवायची पण मुश्किल झालेली आहे एकदम. आणि गाडी कुठं पलटी होईल काय होईल. आता मी सीएनजीची गाडी चालवतो, ही अशी गाडी जर ह्या रस्त्यात जर घेऊन जाणं बोलला तर हे रिस्की काम आहे. ही गोष्ट समजायला पाहिजे ऍक्च्युली सगळ्यांना, पण ही गोष्ट समजून नाही घेत कोणी. हा त्रास होतो, कंबऱ्या गेल्यात गाड्यावाल्यांचे आणि गाडीचा मेंटेनन्स वाढत चाललाय. नाही लक्ष द्यावा इकडे, राहण्याचं लक्षच नसतो इकडे. सगळीकडे रस्ते चांगले आहेत, इकडे वाडा भिवंडी रस्ता खराबच आहे. रस्त्याचे खड्डे एवढे मोठे पडलेले आहेत की गाड्यांची खूप प्रॉब्लेम होत आहे. बऱ्याचशा गाड्या बंद पडल्यात, त्याच्यामुळे वाहनधारकांचे खूप नुकसान होत आहे. तर सरकारने याच्याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन त्वरित खड्डे भरावे.